एका चुक्या दिसत नाही काटा, 2-4 वेळा तरी उलट पलट करायला लागतं की नाही. मग पांडुरंगाने केलं, रखमाईला राग आला. बायकोईन शेवटी महाराज नवऱ्याची इज्जतीची काळजी. जगाला किती बोलन महाराज, नवऱ्याला बी किती बी बोलन, पण जेव्हा जग नवऱ्याच्या बाजूनं नसतं तेव्हा ती बाजू नवऱ्याच्या बाजूनच उभे. तुम्हाला वाटते बायको रे दादा, पण बायको बायको असते रे. 70-75 वर्षाची म्हातारी रे, चालवत नाही, बोलवत नाही, दिसवत नाही, उठवत नाही. जर तुमच्या सुरूनं तुम्हाला भाकरी टाकली नाही, हुडतुड केलं ना, तर तीच म्हातारी दादा. स्वतःच्या पोटासाठी भाकरी थापणार नाही, पण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत नवऱ्यासाठी कष्ट करणारच ती लक्ष्मी म्हणजे तुमची बायको असते दादा. गंमत करायला शिकत जा. वाजवाजा लागता आहे तिच्यासाठी कावा तरी. हा ना, आयुष्य गेलेलं काय. या विषयाकडे म्हणून विनंती, फार काही अवघड जायचं नाही आपल्याला. असुनी संसारी काय देवा हरकत नाही, कर संतांसारखा. त्या जिजाईच्या पायातला काटा विश्वाच्या मालकानं तुका लावलं बघावा, रखमाईला राग यावा देवा. जगाचा मालक आहे तो, तुझ्या दर्शनासाठी तपश्चर्या करतात लोक, योगया करतात, व्रत वैकल्य करतात, वारी करतात, आणि तू ह्या बाईचा पाय हातात घेऊन बर खरं सांग, देवाला काटा दिसणार नाही का? ह्याला नाही ते दिसतं. देवाला न सांगता तुम्हा कळू येते, देवाला न सांगता लेकराचं मन कळतं, भक्ताचं मन कळतं. त्या जगाच्या बापाला काटा दिसणार नाही का? किती नाटक करतो देवा, अर्धा तास झालं थुका लावला बेजार, तुला काटा दिसणार. देवा असं करू नका बरं, वेड्यासारखं का वागताय? ते म्हणे येडे येतो रखमा, काटा रुतवणारा बी मीच आहे आणि काटा काढणारा बी मीच आहे. तिच्या पायाची धूल तुकोबाची बायको आहे ती हातानं करून त्याला खाऊ घालते. या बाईचं, या तुकोबारायांच्या अर्धांगिनीचे रस, तिची धूल माझ्या मुखात लागावी म्हणून केलेला अट्टास आहे. काय ताकद आहे असोनी. बाई संसारिकच आहे ना दादा, म्हणून सांगतो. देव हे बघा, देव भेटावा ही सुद्धा अपेक्षा नव्हतं मीराबाईंची. नाही, मीराबाईंनी फक्त प्रेम केलं. तिला माहित होतं देव माझा नाही, मला भेटणार नाही, फक्त याचना. तिचं वर्णन आहे, ज्ञानदेव म्हणे व्यासाची. व्यास मुनी खून करून सांगतात, खून नाही, खून नजर नजर में हाले दिल का पता चलता है, तशी खून महाराज. असं नवरा बायकोचं भांडण लागावं, त्या दणक्यात पाहुणा यावा. पाहुण्यासमोर बायको नवऱ्याला काहीच म्हणत नाही, फक्त खून करते. त्याला म्हणायचं खून. आता हे बघितलं त्यांनाच कळलं महाराज बरं का. तर अशी इशारा, जसं कौरवाने पांडवासाठी लाख्याचा महाल बांधला. कशाचं? लाख नाही, हा लाख नाही, लाख. चुडा, चुडा माहित आहे, संक्रांतीला घालतात, हा लाखाचा असतो. लाख हा प्रकार आहे. राजस्थानी बायका लाख्याचा चुडा वापरतात बघा, जो आगेत गेला की वितळतो आणि मग त्याचा चुडा बनवला जातो, ती लाख असते. तर ती लाख आगेच्या संपर्कात आले की काय होती? वितळते, लवचिक होते. ती लाख लवचिक होते. हा लाख, या लाखेचा महाल बांधला कौरवाने पांडवासाठी, का तर तो पटकन जळावा, तो पटकन आग लागली की जळावा. आणि हे कौरव सोडून, दुर्योधन सोडून फक्त आणि फक्त तेव्हा भारताचा पंतप्रधान विदुर होता. त्या विदुरालाच माहित होतं महाभारताच्या काळात कोण पंतप्रधान होता, विदुर होता. पण विदुर हा असला जरी कौरवाकडनं, तरी याची आत्मीयता पांडवाकडे होती. त्याला पांडव सत्य वाटायचे. माझा धर्म म्हणून मी कौरवात आहे, पण माझं प्रेम मात्र, माझा विश्वास मात्र पांडवाकडे आहे. आणि याचा जीव तिकडे असल्यामुळे दुर्योधनाला माहित होतं हा तिकडे सांगणार कधी ना कधी. हा फुटणारा गडी कधी बी आमदार घेऊन गुवाहाटीला जाईल याची गॅरंटी होती दुर्योधनाला. त्याच्यामुळे राजकारणाचा गोंधळ उठू नये ह्याच्यासाठी दुर्योधनांनी 4 माणसं विदुरावर लक्ष ठेवली. तरी सुद्धा फक्त नजरेवर महासभा भरलेली आहे. सभेत गंधारी माता धृतराष्ट्र आहेत, दुर्योधन आहे, कौरव आहेत, पांडव आहेत, भगवान श्रीकृष्ण आहेत, सगळे जण आहेत. फक्त नजरेनं अर्जुनाला विदुराने सांगितलं की तुमचा जो महाल आहे तो लाख्याचा आहे, तो पेटवला जाणार आहे. या दिवशी या वेळी काळजी करू नका, मी भुयार काढलंय, त्या भुयारातनं तुम्ही निघालात तर तुमचा जीव वाचेल. कसं कळवलंय? खुनेनं, इशाऱ्यानं, उंदिरानं. पण त्याचा अर्थ काय? इशाऱ्याने ना, खुनेने. अगदी तसं विदुराच्या इशाऱ्यामुळे पांडवाचा जीव वाचला. व्यास मुनींच्या इशाऱ्यामुळे तुम्हा आम्हाला मोक्ष न मिळवता जगाच्या मालकाची प्राप्ती आहे. कळतंय? संसारिक असून जगाच्या मालकाची प्राप्ती आहे, योगी नसून जगाच्या मालकाची
नाहीये. आता हे साधन व्यास मुनी म्हणतात, मी असं म्हणत नाही की हे करू नका, मी असं म्हणतोय हे करा. म्हणजे हेच करा ना, असं खा ना, कशाला मरताय? हरिमुखे काळजीच करू नका तुम्ही. हरि उच्चारणी अनंत जातील लयासी तृणाग्नी मेळे तैसे नामे केले. अगदी तसं आहे दादा. पण विनंती आहे, नाही काही जमलं तरी हरकत, नसेल ज्ञान हरकत, नसेल माहिती हरकत. हरिमुखे आणि आजची पिढी जितका शिवरायांवर विश्वास ठेवता ना, जितका महापुरुषांवर विश्वास ठेवता ना, हे लक्षात ठेवा, ज्यांना तुकोबा कळले त्यांनाच हिंदवी स्वराज्य घडवता आलं. तुकोबारांच्या कीर्तनात राज कधीच आसनावर बसत नव्हते, मातीत बसायचे. ते म्हणायचे, गुरुवर आहात तुम्ही, संत आहात तुम्ही, जोपर्यंत आम्ही तुमच्या पायाशी आहात तोपर्यंत दख्खन शत्रूंच्या पायाशी जाणार नाही. ज्या दिवशी आम्ही तुमच्या पायाशी उठून तुमच्या आसनावर बसू त्यावेळेस आमच्या अंगाखालची आसनं शत्रू घेतल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास. कळतंय? म्हणून विनंती आहे, पाया पडतंय मुला मुलींनो. महाभारत रामायण ऐकणारी माणसं आहेत आपण धर्म जपला पाहिजे. आपण सप्ते गोडच केले पाहिजे, काही नाही, फक्त बसा. दोन्ही हात वर करा प्रेमाने. दोन्ही मायबाप, दोन्ही बसलेले मायबाप, उभा टाकलेले मायबाप, दोन्ही 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 वा प्रेमाने. गण गण गणात बोलते उच्चाराने विश्वाच्या व्याप्तीचा तुटवता आमच्याकडनं सुटावा आणि जगाच्या मालकाचं नामचिंतन आम्हाला समजावं, या संसारिकाला समजावं. काय वल्ली असतात ना संत, साध्या साध्या जगण्यातनं जगाला अध्यात्माचा बोध देऊन जातात. जगणं वागणं सोपंच असतं, पण माणसाचं जीवन सोपं करून जातात. अशा संतांच्या नामचिंतनाचा अट्ठासा. देवा तूच गजानन, तूच विठ्ठल, तूच राम, तूच कृष्ण, तूच तुकोबा, तूच ज्ञानोबा. देवते संत देवते निमित्त त्या विठोप्पा रखुमा. नाही, जे 2-4 उठले त्यांना उठू द्या, कारण त्यांनी उठायची घाई केली. यात वाद नाही, देवांना उठवायची करून हा ना, त्यांना श्वासायचं नाही. लोक काय करतात, कष्ट करतात, फळाच्या टायमिंगला मला नग करून जातात. कारण फळ सगळं झाल्यावरच मिळतं. पंढरीला पोचल्याशिवाय फळ, ते म्हणसाल वाकरीपर्यंत आलो आता द्या. कुठं जायला लागतं? पंढरपूरला पोचायला लागतंच. तसं थोडं संयमाने घेत जा. इतका सुंदर सप्ताह करताय. गोड गायनाचार्य हरिभक्त परायण माधव महाराज, महाशुद्ध नामांकित गायक, अगदी गोड जगाच्या मालकाने आवाज दिला. चरणावर मस्तक आहे त्यांच्या. त्याचबरोबर हरिभक्त परायण देवीदास महाराज, अगदी गोड आवाज. त्याचबरोबर हरिभक्त परायण रामेश्वर महाराज. सगळे एकच अवतार आहे. महादेव, देवीदास, रामेश्वर महाराज बरं काय, सगळे शिवाचेच अवतार आहेत दादा. चरणावर मस्तक आहे तुमच्या. अगदी गोड सेवा दिलीत तुम्ही. विश्वाच्या मालकाचं नाव गोड करायची ताकद तुमच्या कंठात आहे. कृपा आहे माऊलींची. सुंदर टाळकरी विनेकरी दादा, सुभदार दादा, छोटे विनेकरी, मोठे विनेकरी, सगळ्यांच्या चरणावर. पिढी बघा ना कुठून कुठं जाते.
आहे की नाही? हस तर परमार्थ. ही सगळी बारकी बारकी लेकर गेली 2.5 तास उभा आहेत. संस्था तुमची महाराष्ट्र नामांकित मृदुंगवादक अरुणदा कदम, ज्यांचं नाव उत्कृष्ट मृदुंगवादकामध्ये प्रथम 3 येतं, प्रथमच येतं, बाकीचे 2 नंतर येतात महाराज बरं का. तर अगदी गोड ज्यांचं पखावाज वादन आहे, माऊलींची कृपा आहे. विश्वाचा मालक ज्या तालावर नाचतो ते वाद्य पेलवायची ताकद त्यांच्या मनगटात आहे. शेवटी तो पखावाज आहे. फरक खूप आहे. आणि या पखावाजाला पेलवायचं एवढं सोपं नाही आहे.